पुण्यानंतर आता जाऊयात पिंपरी चिंचवडला, कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील मगरी गायब आहेत। त्यामुळे या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांवरती काय कारवाई होणार हा प्रश्न कायम आहे। मात्र या प्रकरणाची महापालिकेच्या आयुक्तांना माहितीच नाहीये। पाहूयात। काही दिवसांपूर्वी किंग कोब्रा गायब झाल्यामुळे चर्चेत आलेलं पिंपरी चिंचवड महापालिकेचं निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय। कारण या प्राणी संग्रहालयातून 16 पैकी 8 मगरी बेपत्ता झाल्यात। 4 मगरी नोव्हेंबरमध्ये गायब झाल्या, तर 4 मगरी डिसेंबरमध्ये मृत पावल्यात। या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तस्करी केल्याचा संशय आहे। पालिका आयुक्तांना मात्र त्याची पुसटशीही कल्पना नाहीये। 24 तास सुरक्षारक्षक तैनात असताना बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून मगरी गायब होणं हे प्रकरण गंभीर असतानाच पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मात्र याबद्दलची काहीच कल्पना नसल्याचं सांगत प्रतिक्रिया घेण्यास माझ्याकडे येऊ नये असं धक्कादायक विधान केलंय। परंतु पालिका आयुक्तांच्या या भूमिकेमुळे पालिका प्रशासनच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। 24 नोव्हेंबरला 4 मगरी चोरीला गेल्याची तक्रार केल्याचा प्राणी संग्रहालयाचा दावाही पोलिसांनी खोडून काढलाय। त्यामुळे या प्रकरणात काही काळबेर तर नाही ना अशी शंका येते। मगरी चोरीला गेल्याची तक्रार यमुनानगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक DM साबळे यांच्याकडे दिल्याचं बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाकडून सांगण्यात आलंय। परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे या प्रकरणामागचं गूढ आणखीनच वाढू लागलंय। निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील या आधीच्या भोंगळ कारभारावर प्रशासनानं कधीच कठोर कारवाई केली नाही। 20 नोव्हेंबर 2016 मध्ये 20 सापांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापित केली, पण 3.5 महिने उलटूनही कारवाई मात्र झालीच नाही। त्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा जीव हा राम भरोसे आहे का असा प्रश्न पडलाय। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।